हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते. मेकओव्हर अर्ली मॉर्निंग 2 सायडर मेकअप होते, ते माझ्या घरीच आले होते रेडी व्हायला. तुम्ही लवकर त्यांचं दोघांचा मेकअप आवरला. त्यानंतर मला तुरंत बॅक टू बॅक मला एंगेजमेंट ब्राईडची बुकिंग होती, त्यासाठी मी गेली तथास्तू सेलिब्रेशनला. तिथे मी एंगेजमेंट ब्राईडचा मेकअप स्टार्ट केलेला. एंगेजमेंट ब्राईडची स्किन खूप छान होती, मेकअपही खूप छान झाला होता. फक्त आम्हाला एक चॅलेंज तिने दिलं होतं, ते म्हणजे हे. तर हे चॅलेंज आम्ही एक्सेप्ट केलं आणि तिचे जेवढे पण प्रॉब्लेम्स होते त्याला आम्ही सॉल्व्ह केला आणि तिचा लूक खूप सुंदर आम्ही प्रेझेंट केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता तिचा लूक किती छान दिसत आहे. यामध्ये तुम्हाला कुठूनही कळणार नाही की तिच्या हेअरमध्ये किती जास्त प्रॉब्लेम होती. तर हे सगळं झाल्यानंतर ती फर्स्ट विधीसाठी गेलेली. तिथून आल्यानंतर तिचा सेकंड लूक लेहंग्यावरचा होता. त्यामध्ये आम्ही फक्त टिका वगैरेचा टचअप केलेला आहे आणि लिपस्टिक आणि आय मेकअपमध्ये टचअप केला. बाकी हेअरस्टाईल जशीची तशीच ठेवली होती. तर तुम्हाला तिचे दोन्ही लुक कसे वाटले? त्यानंतर मला तुरंत इव्हनिंग ब्राईडसाठी निघायचं होतं. तर ही माझी ब्राईड आहे. हिचा मी मेहंदीचा आणि हल्दीचा मेकअप केलेला. त्यानंतर आज हिचं वेडिंग फंक्शन आहे, त्यासाठी मेकअप स्टार्ट केला. त्यानंतर तिच्या बहिणीचासुद्धा मेकअप होता. हा हिचा फायनल लूक आहे. खूप सुंदर दिसत होती, साऊथ इंडियन लूक दिसत होता तिचा. तर मेकअप वगैरे खूप लवकर झालेला होता आणि ती रेडी पण झालेली होती. फोटोशूटसाठी ती गेली आउटडोअर. आम्ही पण थोडे काही व्हिडिओज घेतलेले. खूप सुंदर असा तिचा लूक झालेला होता. बट तिचं सेकंड चेंज काही वेळातच होतं, रिसेप्शन लूक, त्यासाठी आम्ही थांबलो. बट काय झालं, नवरदेवच नाही आला लवकर, त्यामुळे आम्हाला खूप वेळ तिथे थांबावं लागलं. मग खूप वेळ थांबल्यानंतर तिचं लग्न झालं आणि ती सेकंड चेंजसाठी आली. तर सेकंड चेंजमध्ये तिचा लेहंगा होता. तर आम्ही ज्वेलरी वगैरे सगळं चेंज करून, फ्रंट चेंज करून तिचा लूक चेंज केलेला आहे. तर तुम्हाला आजचे लूक कसे वाटले कमेंटला नक्की सांगा.